आज चुलीवर तयार होते अशी बिर्याणी ज्याचा सुगंधच भूक दुप्पट करतो। नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। दमदार मसाले, दमदार मटण आणि चुलीच्या धुराचा तो खास स्मोकी फ्लेवर म्हणजे अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल मटण बिर्याणी। भाताचा प्रत्येक दाणा मसाल्याने न्हाऊन निघालेला, चुलीच्या मंद आचेवर शिजलेली ही बिर्याणी देईल एकदम ऑथेंटिक स्मोकी टेस्ट। जर तुम्हालाही घरच्या घरी अशीच स्मोकी रेस्टॉरंट स्टाईल चुलीवरची मटण बिर्याणी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मटण बिर्याणी करण्यासाठी आपण आता सगळ्यात आधी मटणला मॅरिनेट करून घेऊया। हे मटण दोन तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं। त्यात मी आता आलं लसूणची पेस्ट टाकते, 2 कांड्या लसूण, 1 मोठा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, कारण हे मटण मी 3 पाव घेतलेलं आहे, त्यासाठी भरपूर लसूण आणि आलं पाहिजे। 4 चमचे चटणी, 2 चमचे बिर्याणीचा मसाला, 2 चमचे गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 लिंबूचा रस, असं सगळं टाकून मी हे मॅरिनेट करून घेते। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, सगळ्या पीसला ते मसाला लागला पाहिजे। हे बघा, सगळा मी मसाला आता त्या मटणला लावून घेतलेला आहे। थोडं 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं त्याच्यात आणि 2 तासासाठी झाकून ठेवायचं। जेव्हा आपण बिर्याणी करायला घेऊ तेव्हाच त्याला काढायचं, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं वाटल्यास। 2 तासापासून मी मटण मॅरिनेट करायला ठेवलं होतं। आता मी इतर साहित्य सांगून देते। 1.5 पावशेर तांदूळ स्वच्छ धुवून अर्ध्या तासापासून मी भिजत ठेवलेले होते। अर्धा किलो कांदे मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहे। अर्धे कांदे मी जास्त बारीक केलेले आहेत आणि अर्धे थोडे जाडसर राहू दिलेले आहेत। तेल, साजूक तूप, तळलेले काजू, तळलेले कांदे, कोथिंबीर हे गार्निशिंगसाठी। आणि आता तांदूळ बॉईल करायला ठेवणार आहे तेव्हा मी ते खडे मसाले टाकणार आहे आणि भाजी जेव्हा शिजायला टाकेल तेव्हा कांद्यांमध्ये हे इतर थोडे थोडे मसाले टाकणार आहे, कारण मी मॅरिनेट करताना सगळेच मसाले टाकून दिलेले आहेत, पण अजून चवीसाठी हे मसाले मी टाकणार आहे। चला तर मग आता आपण तांदूळ बॉईल करायला ठेवूया। आजची बिर्याणी मी स्पेशल चुलीवर बनवते। चुलीवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यात साजूक तूप घालते 2 चमचे, आणि खडे मसाले टाकून देते, तेजपत्ता आणि आधीच गरम केलेलं पाणी मी त्याच्यात घालते आता। आणि मीठ टाकून घेते। पाणी आधीच तापवलेलं होतं, त्यामुळे आता मी त्यात धुतलेले तांदूळ टाकून देते। बॉईल केलेल्या पाण्यातच तांदूळ टाकायचे आणि 80% पर्यंत शिजू द्यायचे ते। आता हे तांदूळ बॉईल होत आहेत, तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊ। आपला भात आता 80% शिजून गेलेला आहे, तो मी आता एका गाळणीमध्ये उपसून घेते। आता तांदूळ मी बॉईल केले त्याच पातेल्यामध्ये मी आता तेल टाकते। थोडीशी आलं लसूणची पेस्ट,
आणि बारीक केलेले कांदे प्युरी. कांदे चांगले लालसर परतवून घ्यायचे. कांदे आपले छान लालसर झालेले आहेत. त्यात मी आता थोडी चटणी आणि हळद टाकते आणि परत परतवून मॅरिनेट केलेलं मटण टाकून देते. थोडं पाणी टाकून देते. आणि चांगलं मिक्स करून एका झाकणाने झाकून देते. मटण शिजायला बऱ्यापैकी पाणी लागेल. थोड्या वेळाने शिजलं की नाही ते बघून घेऊ आपण. एका खोल ताटाने मी झाकून देते आणि थोडं पाणी टाकून देते ताटावर, म्हणजे वरून पाण्याची वाफ होते, त्याच्यामुळे चांगलं शिजतं. हे बघा, आपली भाजी आता शिजून तयार झालेली आहे. आता आपण बिर्याणीचे लेयर लावून घेऊया. छान शिजून गेलेली आहे, तेल पण सुटलेलं आहे. ही भाजी आता एका भांड्यात काढून घेते. आता आपण बिर्याणीचे लेयर लावायला घेऊया. पातेल्यात मी साजूक तूप घालते 2 चमचे. आणि भाताचा लेयर लावते. भातानंतर भाजीचा लेयर लावते. भाजी टाकल्यानंतर तळलेले काजू, तळलेले कांदे आणि कोथिंबीर टाकते आणि परत भात टाकते. आता मी शेवटचा लेयर लावते. एकूण 3 लेयर लावले मी. आता आपण बिर्याणीला स्मोक देऊन घेऊ. स्मोकसाठी मी एक मातीची पंती घेतलेली आहे. ती पंती भाताच्या मध्यभागी ठेवून दिलेली आहे. आता त्यात विस्तव ठेवते. ती पंती ठेवली होती, त्यात मी जळालेला विस्तव टाकलेला आहे. विस्तवावर आता तूप टाकते. तर छान स्मोक येईल आता आपल्या बिर्याणीला आणि झाकून देते. तर अशी बनते आपली सुगंधाने मोहून टाकणारी स्मोकी चवीची चुलीवरची स्मोकी मटन बिर्याणी. याच सेम प्रोसेसमध्ये तुम्ही चिकन बिर्याणीसुद्धा बनवू शकता. मटनऐवजी फक्त चिकन घ्यायचं. बाकी सगळी प्रक्रिया अगदी सेम आहे.
ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. कशी झाली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपीजसाठी टेस्ट सूत्रा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.